गोविंद उर्फ आयुष कोमकर या 19 वर्षाच्या तरुणाची पुण्यातील नाना पेठेत हत्या करण्यात आली होती। कुख्यात गुंड बंडू आंदेकर यानं स्वतःच्या नातवाला संपवल्याचा प्रकार समोर आल्यानं मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। या प्रकरणात आता आरोपींना अटक करण्यात आलेली असून पुण्यात संतापाचं वातावरण आहे। आरोपी बंडू आंदेकर याला बुलढाण्यात अटक करण्यात आली होती। यावेळी बंडू आंदेकरच्या तिसऱ्या मुलीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले। वृंदावनी वाडेकर हिला देखील पुणे पोलिसांनी कायद्याच्या कचाट्यात रोवलं असून तिच्यावर देखील सख्या बहिणीने म्हणजेच कल्याणी कोमकरने सनसनाटी आरोप केलेले आहेत। आयुषची फिर्याद नोंदवताना कल्याणी कोमकरने नाना पेठेतच राहणाऱ्या तिच्या सख्या बहिणीवरती देखील आरोप केलेले असून आयुषच्या हत्येमागे वृंदावनी वाडेकर आणि तिच्या दोन्ही मुलांचा हात आहे असं म्हटलेलं आहे। तर वृंदावनी वाडेकर ही बुलढाण्यात पळ काढताना सापडल्यानं देखील पोलिसांचा संशय बळावलेला आहे। आयुषची हत्या झाली या कालावधीत बंडूने विमानानं प्रवास करून केरळ पर्यटन केल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं। दक्षिण भारतातील मंदिरांसह इतर काही मंदिरांना देखील त्यानं भेट दिली। यावेळी त्याच्यासोबत तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, त्या दोघांच्या बायका आणि वृंदावनी वाडेकर बंडू आंदेकर सोबत होती। प्रॉपर्टीच्या वादात वृंदावनी हिने देखील भावाची बाजू घेतली आणि कोमकर भगिनींना वाऱ्यावरती सोडलं होतं। त्यामुळे कोमकरांचा वाडेकरांवरती राग होता। वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आंदेकर टोळीमधील बंडू आंदेकर, कृष्ण आंदेकर, शिवम आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अभिषेक आंदेकर, वृंदावनी वाडेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर यांनी संगनमतानं कट रचून हत्या केल्याचा आरोप कल्याणी कोमकरने केलाय। त्यामुळे आता वृंदावनी वाडेकर आणि तिच्या दोन्ही मुलांना जामीन मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।